सर्वांना नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विचारा तुम्ही सांगतो आम्ही या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर विकास भालेराव, सहाय्यक प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र, विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, विद्यापीठ आपल्या दारी, तंत्रज्ञान गंगा घरोघरी या उक्तीप्रमाणे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आपण आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आपण विद्यापीठ गीताने करूया. अन्नं बहुकूर्वित तदव्रतम्। जय 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 हरित क्रांति, जय 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 नवल क्रांति, हरित क्रांतीचे नवल क्रांतीचे कार्य जे करीतीनी, जय महात्मा फुले कृषी विद्यापीठ। पश्चिम महाराष्ट्र खानदेशात पसरविले कृषी उत्पन्न जाळे, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने निर्मिती भाजीपाला फुले फळे, सातपुडा सह्याद्री पर्वतरांगांवर, तापी गोदावरी मुळा कृष्णा काठावर, विश्वजन कल्याणासाठी रचिल्या अगणित विकास वीर, अगणित विकास वीर। जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ। माळरानी हिरवेगार गालीचे फुलवीती, शिक्षण विस्तार संशोधन ग्राम उन्नती, अन्न पशुधनाने दौलत वाढवीती, अभियंत्यांच्या अवजारांनी विविध प्रक्रिया घडती, जगी घडते झेंडा मानाचा असे हे गौरव पीठ, असे हे गौरव पीठ। जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ, जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ। सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत होणारे संशोधन हे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सदर कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमामध्ये विविध हंगामामध्ये होणाऱ्या विविध पिकांच्या लागवड तंत्रज्ञानासंदर्भात शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपण विद्यापीठातील संबंधित विषयातील शास्त्रज्ञांना या कार्यक्रमामध्ये निमंत्रित करत असतो. आपल्या सर्वांना माहीतच आहे की आता रब्बी हंगाम जवळजवळ सुरू झालेला आहे आणि रब्बी हंगामातील महाराष्ट्रातील एक महत्वाचं पीक म्हणजे हरभरा. म्हणूनच आज आपण हरभरा या पिकाची निवड केली आहे. तसे शेतकरी बंधूंनो, हरभरा पिकाच्या लागवडीच्या संदर्भात आपणास माहितच आहे की बऱ्याच ठिकाणी हरभरा पिकाची लागवड सध्या होऊन गेलेली आहे, परंतु दिवाळी आणि आचारसंहिता या बंधनांमुळे आपल्याला कार्यक्रम घेण्यास थोडा उशीर झाला. त्याबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे मी आपले क्षमस्व आहे. तरीही आज आपण हरभरा पिकाचे सुधारित उत्पादन तंत्रज्ञान याविषयी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आपल्याबरोबर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विविध शास्त्रज्ञ आपल्याला मार्गदर्शनासाठी उपलब्ध आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर सुरेश दोडके सर, प्रमुख शास्त्रज्ञ कडधान्य सुधार प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, आमचे गुरुवर्य हे आपल्या बरोबर आहेत. त्याचप्रमाणे आमचे स्नेही डॉक्टर सुदर्शन लटके सर, सहाय्यक प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र कडधान्य सुधार प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. त्याचप्रमाणे डॉक्टर चांगदेळ वायरसळ, आमचे नियमित ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं ते सहाय्यक प्राध्यापक कृषी कीटकशास्त्र
कडधान्य सुधार प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, तसेच आमचे वरिष्ठ मित्र डॉक्टर विवेकानंद कुलकर्णी सर, वरिष्ठ संशोधन सहाय्यक कृषी वनस्पतीशास्त्र कडधान्य सुधार प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. म्हणजे कडधान्य सुधार प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी ज्या प्रकल्पाने महाराष्ट्राला आता शेतकऱ्यांच्या शेतावर असलेल्या जातींपैकी 70 ते 75% लागवडीखाली असलेल्या ज्या जाती आहेत त्या दिल्या. या संशोधन केंद्रावरील 4 विविध विषयाचे तज्ज्ञ आज आपल्या बरोबर हरभरा पिकाच्या सुधारित तंत्रज्ञानाबद्दल आपल्याला माहिती देण्यासाठी उपलब्ध आहेत. शेतकरी बंधूंना आपल्याला माहितीच आहे, भारतासारख्या महाकाय लोकसंख्या असलेल्या देशामध्ये बहुतेक लोक हे शाकाहारी आहेत आणि या शाकाहारी लोकांना प्रथिनांची जी शरीरामध्ये कमतरता असते ती भरून काढण्यासाठी आपला, ज्याला आपण इंग्रजीमध्ये पल्सेस म्हणतो आणि ज्याला मराठीमध्ये आपण कडधान्य म्हणतो, या पिकांची आवश्यकता असते, ज्याच्यामध्ये विविध विविध अशा प्रकारच्या डाळींचा समावेश होतो. आणि यामधील सगळ्यात महत्वाची डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ, की ज्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रमाणे प्रथिनं मिळतात. जर आपण विचार केला तर सन 2022-23 मध्ये महाराष्ट्र राज्यात हरभरा पिकाचे क्षेत्र हे जवळजवळ 30 लक्ष हेक्टर इतक्या प्रमाणात होते आणि उत्पादन जवळजवळ 35.09 इतका लाख टन इतकं उत्पादन आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. आणि आपली जर उत्पादकता पाहिली तर ती प्रामुख्याने फार कमी दिसते, म्हणजे 1187 किलो प्रति हेक्टर. म्हणजे जवळजवळ आपली उत्पादकता आहे ही फारच कमी आहे. कारण त्याच्या मागचं कारण की शेतकरी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत नाही. आणि या आपल्या कार्यक्रमाचा हाच हेतू आहे की शेतकऱ्यांनी विद्यापीठानं केलेलं संशोधन, विद्यापीठानं केलेल्या प्रसारित केलेल्या जाती यांचा वापर करून आपल्या उत्पादनामध्ये वाढ करावी, हाच आपला एक हेतू आहे. तर तरी सुद्धा इतकी कमी उत्पादकता असून सुद्धा देशाच्या एकूण हरभरा उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा हा जवळजवळ 24% दरम्यान आहे. म्हणजे महाराष्ट्र हे हरभरा पिकाच्या उत्पादनामध्ये देशातील एक अग्रगण्य असं राज्य आहे. आता बऱ्याच ठिकाणी हरभऱ्याची लागवड झालेली आहे, परंतु काही ठिकाणी अजून ती होते, कारण आज ह्या वर्षी आपला पावसाळा बऱ्यापैकी लांबलेला आहे. तर आपण या विषयावरती आज इथे बोलणार आहोत. मी सर्व मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न मी जो आहे तो विचारतो आपले दोडके सर यांना, की सर, कोरडवाहू आणि दोडके सर हे ब्रीडर आहेत, म्हणजे जे आपले कडधान्य पैदासकार आहेत, की जे नवीन नवीन वाण निर्माण करतात. सर, आपल्या विद्यापीठातर्फे कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रासाठी हरभरा पिकाचे कोणते सुधारित व संकरित वाण विकसित केले आहेत आणि त्याची थोडक्यात वैशिष्ट्य काय आहे? दोडके सर, कृपया. आताच शेतकरी बंधूंनो, आपल्याला आताच हरभऱ्याविषयी आपल्याला महत्वाची एक माहिती दिली. एक हरभरा पीक हा महत्वाचा एक प्रथिनांचा सोर्स आहे आणि महाराष्ट्रातला मुख्य पीक आहे. आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये जर याचं क्षेत्र जर बघितलं तर आता आपल्याला तुम्हाला साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जवळपास 28.6 लाख टन इतकं उत्पन्न असतो आणि क्षेत्र हे 26,69,000 आहे. फक्त उत्पादकता जर बघितली तर उत्पादकता खूपच कमी आहे, ती जवळपास म्हणजे 11 क्विंटल प्रति हेक्टरी आहे. जर आपण एक महाराष्ट्रामध्ये जर आपण जाती बघितल्या तर हा प्रामुख्याने जे संशोधन होतं हरभऱ्यावरचं हे एक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, तसेच अकोला विद्यापीठ, तसं परभणी विद्यापीठामध्ये अकोल्याला होत असतो. तर आपण जर जाती जर बघितल्या, आपण दोन्ही बघूया, कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रासाठी हरभऱ्यांचे कुठले वाण विकसित केलेले आहेत. तर एक पहिलं आता जे नुकतंच 2019 साली फुले विक्रम हा वाण आपण दोन्ही पण जिरायती आणि बागायतीसाठी एक चांगलं वाण आहे आणि जवळपास 110 दिवसामध्ये बागायती क्षेत्राखाली आणि जवळपास 100 दिवसामध्ये जिरायती क्षेत्राखाली येतो. आणि हा महत्वाचा म्हणजे आपल्याला जो मेकॅनिकल हार्वेस्टिंग म्हणतो आपण, त्या खाली त्याचं आपल्याला हार्वेस्टिंग करता येतं. आणि सर्वात ही पहिली व्हरायटी आहे महाराष्ट्रामधली की जी आपण विकसित केली, फुले विक्रम म्हणून. आणि हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आज जर बघितलं जवळपास याचं क्षेत्र हे जवळपास 30 ते 35% पूर्ण क्षेत्र व्यापलेलं आहे. आणि दुसरं जर वाण बघितलं 2017 साली आपण विकसित केलं फुले विक्रांत म्हणून, तर हा बागायती क्षेत्रासाठी उत्तम वाण आहे. त्याची उत्पादकता सुद्धा 35 ते 40 क्विंटल
एवढी येतो. आणि त्याचं जर आपण कालावधी जर बघितलं पीक पक्व होण्याचा, तर जवळपास 105 ते 110 दिवस लागतात. आणि या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे याचे जे दाणे असतात हे मध्यम आकाराचे असतात, मर रोग प्रतिकारक्षम आहेत आणि बागायती पेरणीस योग्य असं वाण आहे. तसेच जर आपण पिढीकेवीचं जर कांतरण बघितलं, हा सुद्धा आपण एक चांगलं वाण आहे. ते सुद्धा वाण 105 ते 110 दिवसामध्ये येतो. तो सुद्धा आपल्याला बागायती क्षेत्रासाठी उत्तम वाण आहे. आणि त्याचे वैशिष्ट्य जर बघितलं तर टपोरे दाणे आणि मर रोगास प्रतिकारक्षम असा वाण आहे. त्यानंतर जर आपण महत्वाचं जर बघितलं आपण, तर पिढीकेवीचं कणक आहे. जसं आपल्याकडे विक्रम आपण मेकॅनिकल हार्वेस्टिंगसाठी आहे, तसंच पिढीकेवी अकोल्याने सुद्धा 2019 साली 108 ते 110 दिवसामध्ये पिढीकेवी कणक सुद्धा एक विकसित केलेला आहे. आणि त्याचं जर सरासरी उत्पन्न जर बघितलं 18 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर उत्पन्न येतो. आणि हे आपल्या चांगल्या प्रकारे मध्यम टपोरे दाणे आहेत आणि यांत्रिक पद्धतीने काढणी करण्यासाठी उपयुक्त असा वाण आहे. तसंच आता नुकतंच आपण 2021 साली फुले विश्वराज हा वाण काढला, तर हा लवकर पक्व होणार आहे. म्हणजे 105 दिवसामध्ये हा गिऱ्हाईकांनी पक्व होतो. आणि पण त्याची उत्पादकता जर बघितली आपण सरासरी 15 क्विंटल येतो. आणि जास्तीत जास्त जर चांगलं वातावरण जर चांगलं पोषक राहिलं तर त्याची उत्पादकता जवळपास 30 क्विंटल पर्यंत जाऊ शकतो. आणि याचं जर वैशिष्ट्य बघितलं वाणाचं विश्वराजचं, पिवळे टपोरे दाणे आहेत, मर रोगास प्रतिकारक्षम आणि महत्वाचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रासाठी प्रसारित केलेलं हे चांगलं वाण आहे फुले विश्वराज. आताच नुकतंच आपण आता काबुली वाणाचं मोठ्या प्रमाणात आता शेतकरी लागवड करायला लागली. आता काबुली वाणामध्ये महाराष्ट्रामध्ये 3 वाण प्रसारित करण्यात आले. त्यापैकी ज्या आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं जे वाण आहे 2012 साली, अजूनही तो 2012 साली जरी रिलीज झालं तरी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये त्याचं दाण्याचं वजन खूप जास्त असल्यामुळे, जवळपास 60 ग्रॅम असल्यामुळे 100 दाण्याचं वजन, तर ते शेतकरी मोठ्या प्रमाणात त्याला लागवड करतात. आणि हे बागायतीसाठी एकदम चांगलं वाण आहे आणि 110 दिवसामध्ये पक्व होतो. आणि त्याची सरासरी उत्पादकता जर बघितली तर हे 18 क्विंटल येतो. आणि महत्वाचे म्हणजे टपोरे दाणे आहे, त्याच्यानंतर सफेद पांढऱ्या रंगाचे सर्वाधिक बाजारभाव असणार हे एक कृपा हा 2012 साली आपण एक प्रसारित करण्यात आलं. तसंच पंजाबराव कृषी विद्यापीठाचं पिकेवी 2 सुद्धा वाण आहे आणि पिकेवी 4 सुद्धा आहे. हे सुद्धा वाण दोन्ही 100 ते 110 दिवसामध्ये पक्व होतात. त्यात दोन्ही वाणात जर सरासरी उत्पन्न बघितलं तर जवळपास 12 ते 15 क्विंटल पर्यंत उत्पन्न येतो. अशा प्रकारचे जर आपण परत एक जॅकी आहे 9216, ते सुद्धा एक वाण चांगलं आहे. आणि ते दोन्ही पण बागायती सुद्धा आणि कोरडवासाठी एक चांगलं वाण आहे. परत आरवीजी 202 सुद्धा वाण आहे. तो सुद्धा 2012 साली रिलीज झालं आणि ते उशिरा पेरणीसाठी योग्य वाण आहे. ते ज्या शेतकऱ्यांची जर पेरणी अजून झालेली नसेल तर त्यांनी हा आपला आरवीजी 202 हा वाण आपण पेरू शकतो. अशा प्रकारे आपण महाराष्ट्रामध्ये लागवडीसाठी विविध वाण आपण प्रसारित करण्यात आलेले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी ज्यांची जर पेरणी झाली नसेल तर या संपूर्ण वाणांकडे लक्ष देऊन त्यांची फक्त पेरणी करावी. धन्यवाद. धन्यवाद सर. थोडक्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने हरभरा पिकाचे बरेच मोठ्या प्रमाणात वाण विकसित केलेले आहेत आणि ते आजही चांगल्या पद्धतीने उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करत आहेत. तर शेतकऱ्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या जर अजून लागवड झाली नसेल तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वाणांचा वापर करावा, अशी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीकडनं आपल्याला सर्वांना विनंती आहे की ज्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये निश्चितच भर होऊ शकते. तर आपला दुसरा प्रश्न असा आहे की हरभरा पिकाची पेरणी करताना आपल्याला पूर्व मशागत करणं गरजेचं असतं आणि वास्तविक आपल्याकडे खरीप हंगाम ह्या वर्षी जरा थोडासा उशिरापर्यंत चालला, कारण पाऊस खूप उशिरापर्यंत आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये होता. तर सर, ह्या अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कोणती पूर्व मशागती करणं गरजेचं आहे? डॉक्टर विवेकानंद कुलकर्णी सर, कृपया. नमस्कार शेतकरी बंधूंनो. महाराष्ट्र राज्यामध्ये रब्बी हंगामातील हरभरा हे सर्वात महत्त्वाचे. आपला व्हिडिओ ऑन करा ना प्लीज. हो, सर्वात महत्वाचे पीक आहे आणि एकूण कडधान्याच्या उत्पन्नामध्ये हरभऱ्याचा 63% वाटा आहे. आता हरभरा हे पीक आहे मुख्यतः कोरडवाहू क्षेत्रामध्ये घेण्यात येते. तर आपण जर पारंपरिक पद्धतीमध्ये थोडासा बदल केला तर आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी तंत्रज्ञानाची जोड दिली तर उत्पन्नात वाढ होऊ शकते. आता आपला हंगाम थोडासा पुढे गेलेला आहे तरी सुद्धा हरभरा पिकासाठी आपण मध्यम ते भारी जमीन म्हणजे 45 ते 50 सेंटीमीटर खोल असणारी निवडली पाहिजे. त्याचबरोबर पाण्याचा उत्तम निचरा होणारी आणि त्याचा सामू हा 5.5 ते
8.6 इतका असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कसदार भुसभुशीत जमीन असणं आवश्यक आहे. सेंद्रिय कर्ब 0.5% जास्त पाहिजे. तसेच वार्षिक पर्जन्यमान जे आहे ते 700 ते 1000 मिलीमीटर असलं पाहिजे. या क्षेत्रामध्ये थोडस हरभऱ्याला चांगलं आपल्याला उत्पन्न मिळू शकतं. तसंच हरभऱ्याला थंड आणि कोरडं हवामान तसेच स्वच्छ सूर्यप्रकाश व हवेत पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे. त्यानंतर पूर्व मशागतीचं आपण विचारलं सर, यामध्ये हरभऱ्याची मुळं ही खोल जात असल्यामुळे जमीन ही भुसभुशीत असणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच आता खरीपाचं पीक निघाल्याबरोबर आपण त्या ठिकाणी 25 सेंटीमीटर खोल अशी नांगरट त्या ठिकाणी केली पाहिजे. त्यानंतर कुळवाच्या 2 पाळ्या देणं गरजेचे. आता बऱ्याचदा काय होतं, खरीपामध्ये सोयाबीन पीक आपण घेतलेलं असतं आणि सोयाबीन पीक घेतलेलं असल्यामुळं त्या सोयाबीन पिकाचे जे काड्या कचरा त्या ठिकाणी शेतामध्ये पडलेला असतो, त्यामुळं त्या अवशेष जे पिकांचे राहिलेले असतात, त्यामुळं आपण हरभरा पीक त्या क्षेत्रामध्ये घेतलं तर हरभऱ्यावर मानकूज आणि मूळकूज या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. याकरता आपण ही नांगरट वगैरे करत असताना त्या ठिकाणी प्रति एकर 2.5 किलो जर ट्रायकोडर्मा पावडर त्या शेणखतामध्ये मिसळून टाकली तर पुढे येणाऱ्या ह्या रोगांवर आपण नियंत्रण करू शकतो. तर आपण हेक्टरी 5 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत नांगरणीपूर्वी जमिनीमध्ये पसरावे आणि कुळवाच्या पाया दिल्यानंतर काडी कचरा वेचून जमीन स्वच्छ करावी व सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस, आता आपला हंगाम थोडा लांबलेला आहे, तर आपण आपलं शेत त्या ठिकाणी तयार करून ठेवलं पाहिजे. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. पुढचा प्रश्न असा आहे की हरभरा पिकाचे जे कोरडवाहू वाण आहेत, तर त्या ह्या कोरडवाहू क्षेत्रासाठी पेरणी आपल्याला साधारणतः कोणत्या कालावधीपर्यंत शेतकऱ्यांनी करणं गरजेचं होतं? कारण आपल्याकडे आता ह्या वर्षी काय झाले की पाऊस, आपण कोरडवाहू वाण हे पाऊस कधीपर्यंत चालू आहे याच्या अंदाजाने सांगतो आणि त्या पद्धतीने आपल्या विद्यापीठाची शिफारस आहे. बरोबर. जुन्या जर पावसाचा अंदाज पाहिला तर सप्टेंबर नंतर पाऊस येत नव्हता, परंतु हो. आपल्याकडे आता परिस्थिती अशी आहे की पाऊसमान लांबलाय. एकंदर आता वातावरण बदलाचा परिणाम जर पाहता आपण काय सांगू इच्छिता की आता समजा आपल्याकडं जर पाहिलं तुम्ही की दिवाळीपर्यंत पाऊस पडत होता, तर ह्या ज्या कोरडवाहू वाण जे आहेत त्या आपण कधीपर्यंत पेरू शकतो, पेरणी करू करू शकतो आपण आता याची? आपला जो पेरणीचा मूळ जो पिरियड आहे तो आहे 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर. बरोबर. परंतु आता आपला पिरियड लांबलेला आहे. परंतु हो. उशिरा पेरणीसाठी आपण हरभरा उशिरा पेरू शकतो. तो उशिरा पेरणीसाठी आपण साधारणपणे 10 डिसेंबर पर्यंत आपण हरभऱ्याची पेरणी त्या ठिकाणी करू शकतो. कारण आपले जे बहुतांश वाण आहेत यामध्ये जर आपण फुले विक्रम आहे, तो देखील उशिरा पेरणीमध्ये देखील त्याला उत्पन्न चांगलं मिळतंय. त्याचबरोबर फुले विक्रांत वाण असेल तो देखील आपण उशिरा पेरणीमध्ये आपण त्याचं उत्पन्न घेऊ शकतो. परंतु या ठिकाणी थोडंसं आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन देखील करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर बागायत क्षेत्रामध्ये जर आपल्याला पेरणी करायची असेल तर आता आपण हा उशिराची पेरणी 10 डिसेंबर पर्यंत आपण करू शकतो. धन्यवाद सर. म्हणजे विक्रांत आपण 10 डिसेंबर पर्यंत पेरू शकतो. विक्रम परंतु सुद्धा सर, आपण 10 डिसेंबर पर्यंत पेरू शकतो. परंतु त्याला आपल्याला एक प्रोटेक्टिव्ह इरिगेशन देणं गरजेचं आहे. हा, परंतु आज महाराष्ट्रातील अशी परिस्थिती आहे की बहुतेक ठिकाणी पाऊस लांबल्यामुळं आणि जास्तीचा पाऊस झाल्यामुळं शेतकऱ्यांना एक संरक्षित पाणी देण्याची सुविधा त्यांच्याकडे उपलब्ध असेल असं गृहीत हो धरून शेतकऱ्यांनी त्या हो पद्धतीने नियोजन करणं आपल्याला हो अपेक्षित सर. आहे. हो सर. तर साधारणतः हरभरा पिकामध्ये हेक्टरी किती बियाणं आपण वापरावं असं विद्यापीठानं शिफारशीत केलेलं आहे? आता जे बियाण्याचं आकारमान, आता हरभऱ्यामध्ये देशी वाण आणि काबुली वाण असे 2 हं. आहेत प्रकार. हो, तर बरोबर. देशी वाणाचं जे बियाण्याचं आकारमान कमी असतं आणि हरभऱ्या काबुलीचं थोडं, तर त्या आकारमानाप्रमाणे त्याच्या 100 त्याला त्या ठिकाणी किती बियाणं लागेल हे आपल्याला निश्चित करता येतं. याच्यामध्ये जर बियाण्याचं प्रमाण पाहिलं तर विजय, जाकी 9218, फुले विक्रांत, फुले विक्रम हे थोडेसे जरा आकारमानाने छोटे वाण आहेत. त्याचा आकार दाण्याचा साईज कमी आहे. त्याला 75 किलो प्रति हेक्टर एवढं बियाणं लागतं. दिग्विजय थोडासा मध्यम आहे, टपोरा आहे,
त्याच्यामध्ये तुम्हाला 90 किलो प्रति हेक्टर बियाणं लागेल. आणि विशाल हा जो वाण आहे हा टपोरा असल्यामुळं याला प्रति हेक्टरी 100 किलो बियाणं पेरणीसाठी आवश्यक आहे. तर काबुली वाणाचा विचार केला तर त्याच्यामध्ये साधारणपणे 125 ते 150 किलो बियाणं तुम्हाला प्रति हेक्टरी लागेल. धन्यवाद सर. म्हणजे हरभऱ्याच्या आकारानुसार आपलं जे प्रति हेक्टरी जे आपल्याला बी लागणार आहे पेरणीसाठी त्याचं प्रमाण कमी जास्त होत असतं. सर, आपल्याला हरभऱ्याच्या बियाण्याची जेव्हा आपण बीज प्रक्रिया करतो तर ही बीज प्रक्रिया करणं का गरजेचं आहे आणि कोणती बीज प्रक्रिया प्रामुख्याने आपण हरभऱ्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे शेतकऱ्यांना शिफारशीत केलेली आहे? बीज प्रक्रिया हा पेरणीपूर्वीचा महत्वाचा भाग आहे. बियाण्याची उगवण चांगली व्हावी, त्याचबरोबर रोपावस्थेमध्ये जे काही बुरशीजन्य रोग आहेत यापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी आपण प्रति किलो बियाणास 5 किलो ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाची आपल्याला बीज प्रक्रियेची आपण एक शिफारस केलेली आहे. त्याचबरोबर हरभऱ्याच्या मुळावर जे गाठी असतात त्याच्यामध्ये नत्र स्थिर करणारे जीवाणू असतात, त्यांची वाढ होण्यासाठी आपण प्रति 10 किलो बियाणास रायझोबियम या जीवाणू संवर्धनाचे 250 ग्रॅम प्रति 10 किलो याप्रमाणे आपण त्याला ते संवर्धन गुळाच्या थंड द्रावणामध्ये आपण त्याला चोळलं पाहिजे त्या बियाणं. धन्यवाद सर. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला नत्र स्थिरीकरण आपणा सर्वांना माहितीच आहे की हे जे कडधान्य पिकं आहेत यांच्या मुळांवरती ज्या गाठी असतात रायझोबियमच्या, या नत्र स्थिरीकरणासाठी प्रयत्न करतात. ते जमिनीतनं त्या मुळांवरती जातात, परंतु जर आपण त्याच्यावर बीज प्रक्रिया केली हो. तर त्यांना त्या मोठ्या प्रमाणात वाढवून आपला जो नत्राचा जो खर्च आहे तो कमी होण्यास मदत होते. म्हणून त्याची बीज प्रक्रिया करणं शेतकऱ्यांनी गरजेचं आहे. सर, पुढचा प्रश्न असा होता हो. की हरभरा पिकाची पेरणी आपण साधारणतः किती अंतरावर करणं गरजेचं आहे आणि त्याची पद्धत कशी आहे? यामध्ये देशी आहे काबुली वाण त्याच्यामध्ये पेरणीच्या अंतरामध्ये थोडस हे वेगळं वेगळं आहे. देशी हरभरा वाणाची पेरणी 2 ओळीतलं अंतर हे 30 सेंटीमीटर आणि 2 रोपातलं अंतर 10 सेंटीमीटर ठेवावं. त्यामुळं हेक्टरी जे अपेक्षित आपल्याला 3,33,300 झाडांची संख्या मिळते. त्याचबरोबर काबुली हरभऱ्याचे वाण जे आहेत ह्याची जी पेरणी आहे ते 2 ओळीतील अंतर 45 सेंटीमीटर तर 2 रोपातील अंतर 10 सेंटीमीटर ठेवावं. जर आपल्याकडे ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र असेल उपलब्ध तर आपल्याला त्याप्रमाणे देशी आणि काबुली वाणाची त्या ठिकाणी ऍडजस्टमेंट करून आपण ते अंतर निश्चित करू शकतो. त्याचबरोबर बागायती क्षेत्रामध्ये जर आपल्याला सरीवरंबा किंवा बीबीएफ पद्धतीने रुंद सरीवरंबा पद्धतीने जर लागवड करायची असेल तर त्या ठिकाणी 45 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी. धन्यवाद सर. हा सर, सर, धन्यवाद. हरभरा पिकाची आपण जेव्हा पेरणी करतो तर याच्यामध्ये आपल्या काही आंतरपीक पद्धती आहेत का की आपण फक्त हरभरा पीक ही सोल क्रॉप म्हणून घेऊ शकतो? यामध्ये आंतरपीक आहेत ना. आपण हरभरा पिकामध्ये मोहरी, करडई, ज्वारी, ऊस या पिकाबरोबर आपण त्या ठिकाणी आंतरपीक घेऊ शकतो. हरभऱ्याच्या 2 ओळी आणि मोहरी किंवा करडईची 1 ओळ याप्रमाणे आंतरपीक घेता येते. त्याचबरोबर हरभऱ्याच्या 6 ओळी आणि रब्बी ज्वारीच्या 2 ओळी याप्रमाणे जर आंतरपीक आपण घेतलं ते देखील फायदेशीर आहे. आता बऱ्याचदा शेतकरी ऊसाच्या सरीमध्ये देखील हरभऱ्याची टोकन करतात. तर ऊसाच्या सरीच्या वरच्या बाजूला जर 10 सेंटीमीटर अंतरावर हरभऱ्याची टोकन केली तर हरभऱ्याचे देखील चांगले उत्पन्न मिळते आणि ऊसाला देखील त्याचा बेवड त्या ठिकाणी उपयुक्त ठरून उत्पादनात वाढ होते. धन्यवाद सर. थोडक्यात आपल्याला सर्वांना शेतकरी बंधूंना माहितीच आहे की कडधान्य पिकांचा बिघोड हा खूपच चांगला असतो. सर, आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत किंवा काही कृषी अधिकारी पण आपल्या बरोबर आहेत. डॉक्टर गजानन सर आपल्या बरोबर आहेत, तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी अनम्यूट करून आपला प्रश्न विचारावा. हॅलो, डॉक्टर गजानन सर.
हवेली तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी आहेत ते, त्यांच्या हो काही सर. समस्या होत्या. हॅलो. हो हो. काही तांत्रिक कारणामुळं ते आपल्याशी संवाद साधू शकत नाहीत, त्यामुळे आपण जरा थोडस पुढे जाऊया. हो सर. सर, हरभरा पिकामध्ये तसं पाहिलं तर कडधान्य सर्वच पिकांमध्ये अन्नद्रव्य फार कमी लागतात, म्हणजे वरून आपण खतं फार कमी प्रमाणात देतो. तरी पण हरभरा पिकाची काय आवश्यकता आहे नत्र, स्फुरद आणि पाल अशाची, याचं एकात्मिक आपण अन्नद्रव्य नियंत्रण कसं करू शकतो? हरभऱ्याच्या मुळावरील जे ग्रंथी असतात त्यामुळं हवेतील नत्र शोषून घेऊन तो पिकास उपलब्ध केला जातो. त्यामुळे हरभऱ्याला नत्राची मात्रा ही कमी लागते. यामध्ये प्रति हेक्टरी चांगले कुजलेले 5 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत शेवटच्या पिळवणीच्या वेळी आपण शेतात पसरावं. त्याचबरोबर पिकाची पेरणी करताना 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश प्रति हेक्टरी याप्रमाणे खत द्यावीत. आता ढोबळ मानाने सांगायचं ठरलं तर 125 किलो डाय अमोनियम फॉस्फेट DAP अधिक 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश असा एक आपल्याला डोस त्या ठिकाणी होतो. अथवा 50 किलो युरिया आणि 300 किलो सिंगल सुपर फॉस्फेट अधिक 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टरला द्यावे. तसेच त्या ठिकाणी पीक फुलोऱ्यात असताना आपण 2% युरियाची जर पहिली फवारणी केली आणि त्यानंतर 10 ते 15 दिवसांनी दुसरी फवारणी केली तर पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ होते. नत्र या पिकास फारच कमी लागतं, त्यामुळं शेतकऱ्यांनी नत्राचा म्हणजेच युरियाचा वापर कमीत कमी प्रमाणात करावा, कारण ते निसर्गतः त्याला एक देणगी लाभलेली आहे की त्याच्या मुळावरती रायझोबियमच्या गाठी असतात. सर, आता पुढील प्रश्न असा आहे की या पिकामध्ये काही सूक्ष्म अन्नद्रव्यांची आपल्याला गरज भासते? हो सर, सूक्ष्म अन्नद्रव्याचा जर आपण त्या ठिकाणी वापर केला तर आपल्या उत्पादनामध्ये निश्चित वाढ झालेला आढळून आलेला आहे. यामध्ये पिकाच्या वाढीच्या अवस्थेप्रमाणे आपण विद्राव्य खताचा वापर त्या ठिकाणी केला पाहिजे. यामध्ये जर पीक 25 ते 30 दिवसाचे असताना आपण 19-19-19-19 या विद्राव्य खताची 1% विद्राव्य खताची फवारणी करावी. त्यानंतर पीक जेव्हा फुलोऱ्यामध्ये असते, ह्या गोष्टी आता शेतकऱ्यांना पीक त्यांचं फुलोऱ्यात येईल आता काही, तर पीक जेव्हा फुलोऱ्यात असते त्यावेळी 005234 या विद्राव्य खताची 1% विद्राव्य खताची फवारणी करावी. त्याचबरोबर घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये 13-0045 या विद्राव्य खताची 2% विद्राव्य खताची फवारणी त्या ठिकाणी करावी. त्याचबरोबर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले मायक्रोग्रेड सूक्ष्म अन्नद्रव्य हे विकसित केलेलं आहे. तर या 1% फुले मायक्रोग्रेड सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी पहिली फवारणी ही पीक फुलोऱ्यात असताना करावी आणि दुसरी फवारणी ही घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये केली तर निश्चितपणाने त्या ठिकाणी उत्पन्नामध्ये वाढ होते. सर, आवाज आपला हॅलो आवाज सर. येत नाही. हा सर, सर बोल. हा सर, हरभरा पिकामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची आपल्याला गरज तर आहेच, मुख्य अन्नद्रव्यांबरोबर. सर, आपल्या बरोबर काही कृषी अधिकारी आणि काही शेतकरी आहेत. हो सर. डॉक्टर गजानन सर आहेत, कृषी अधिकारी हवेली. डॉक्टर गजानन सर, प्लीज आपला काय प्रश्न असेल तर विचारा. हा सर, माझ्याकडे एक शेतकरी आहेत, त्यांचं अशी माहिती आता मला त्यांनी फोन करून सांगितली की बुरशीजन्य रोग हरभऱ्यात कुठले आहेत आणि कुठली काळजी घ्यायला पाहिजे. सर, आता बुरशीजन्य रोगाबद्दल सर सांगतील. चालू केलाय परत दुपारी 1 पर्यंत चालू केली आणि मग थोड्या वेळ बंद ठेवून आता परत मला सांगा मग किती झालं ते पाण्याचं का? हॅलो सर. हॅलो सर. हॅलो हा सर, सर. बुरशीजन्य रोगांबद्दल आपण थोडस देऊ शकता किंवा बरं. वाया सर आहेत आपल्या बरोबर. हा, वाया सर, कृपया. मला पण सांगता येईल.
वाया सर जे वाया रोग आहेत सर आपण सांगितलं तरी रोग चालेल. सांगा तुम्ही, किटचं सांगता तुम्ही. हा चालेल सर. या रोगामध्ये सर महत्वाचे रोग जे आहेत याच्यामध्ये एक मर रोग महत्वाचा रोग आहे, दुसरा मूळ कुजव्या रोग आहे आणि तिसरा मान कुजव्या रोग आहे. आता मर रोगाचे जर आपण लक्षणं पाहिले तर या रोगामुळे कोवळी रोपे कोमेजतात, जमिनीलगतच्या खोडाचा आतील भाग, पेशी आणि खालील भागाकडे गर्द रंगहीन होत जातात. या मर रोगामुळं आपलं नुकसान होऊ शकतं, कारण या रोगांमुळे आपलं साधारणपणे 15 ते 20% त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं. ते झाड संपूर्ण झाड सुकून चिपळाच्या रंगाचे होतात, मुळे ठिसूळ बांधतात आणि त्यांना तंतुमुळे देखील खूप कमी असतात. हा जो तिसरा आहे मानकुजव्या रोग, यामध्ये रोपे पिवळी पडून मरतात, वाळतात आणि जमिनीलगतची गळपट्टी बारीक होऊन कूज सुरू होते. खोडाजवळ पांढरी बुरशी आढळून येते. आता ह्या रोगाचं जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर यामध्ये रोगप्रतिकारक्षम वाहनांची लागवड आपण करणं गरजेचं आहे. ज्यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठात आपण ज्यावेळी हरभऱ्याचे वाण विकसित करत असतो त्यावेळी या वाणांची मर रोगग्रस्त क्षेत्रामध्ये आपण चाचणी घेत असतो, त्याच्यामध्ये आपण निवड करत असतो आणि त्याच्यामध्ये जे झाडं या रोगाला सक्षम आहेत किंवा प्रतिकारक्षम आहेत अशा झाडांची निवड करूनच आपण हे वाण पुढे विकसित करत असतो. तर याच्यामध्ये जर आपल्याला या रोगांना नियंत्रणात आणायचं असेल तर सुरुवातीला रोगप्रतिकारक्षम वाणाची लागवड करणं गरजेचं आहे. त्यानंतर मी आता सांगितलं की जे पूर्वीच्या पिकाचे राहिलेले जे अवशेष आहेत, याच्यामध्ये सोयाबीनचे अवशेष असतील, ते अवशेष खोल नांगरट करून कुजलेली धसकटे शेतातून पेरणीपूर्वी काढून टाकले पाहिजेत. त्याचबरोबर पीक फेरपालट करणं गरजेचं आहे आणि रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात साधारणपणे 3 ते 4 वर्षे हरभऱ्याचे पीक आपण घेतलं नाही पाहिजे. बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी आपण आता बीज प्रक्रिया सांगितली, यामध्ये 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति किलो बियाणं चोळावे, तसेच प्रति एकर 2.5 किलो ट्रायकोडर्मा पावडर शेणखतात मिसळून आपण शेतात टाकली पाहिजे. हे पीक पाण्याला अतिशय संवेदनशील आहे आणि जास्त पाणी आपण जर दिलं तर त्या ठिकाणी या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. तर पिकात जास्त पाणी देणे टाळावे आणि पिकात जर पाणी निचरा पाहिजे, जमिनीला पिकात जर पाणी साचून राहिले तर निश्चितपणाने या रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. तर पिकातून पाण्याचा निचरा होणं गरजेचं आहे. सर धन्यवाद सर. सरांनी आता जे आपल्याला आपण बोललात पाण्याच्या निचरा, तोच नेमका त्या शेतकऱ्यांचा प्रश्न होता की आपण ऊसात ज्या वेळेला करतो, बोदावर हरभरा करतो, त्यावेळेला हा अनुभव बऱ्याच लोकांना येतो की थोडंफार पाण्याकडे दुर्लक्ष झालं तर अगदी 2-3 दिवसात पूर्ण तो हरभरा गेलेला दिसतो, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव लवकर बरोबर झाल्यामुळे. आहे, बरोबर. तर आता ह्यासाठी आपल्याला बरोबर कुठली व्हरायटी टाळावी लागेल असं काय सांगता येईल, आपण जर का आता ऊसात सर करत असतो वगैरे तर? बरोबर आहे सर तुमचा प्रश्न. ऊसाची पाण्याची गरज आणि हरभऱ्याची पाण्याची गरज याच्यामध्ये भरपूर तफावत आहे सर. आणि अशा आपल्याकडे आता मर रोग प्रतिकारक्षम वाण आहेत आपल्याकडं, परंतु जास्त पाणी झालं तर त्या ठिकाणी त्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. परंतु जर आपण त्या सरीच्या वरच्या टोकाला जर हरभऱ्याचं टोकन केली तर कदाचित पाणी थोडस खाली हलकं दिलं थोडं तर आपण त्या पिकाला वाचवू शकतो. धन्यवाद सर. थोडक्यात शेतकऱ्यांनी ऊसामध्ये आंतरपीक म्हणून ज्या वेळेस आपण हरभरा पीक घेणार असाल तर पाणी नियोजन पाणी करताना थोडं खाली लागवड करताना हरभरा वरंब्यावर जरा थोडासा वर लावावा आणि पाणी नियोजन व्यवस्थित करावं, त्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण आंतरपीक म्हणून घेतो त्यावेळेस त्यातनं आपल्याला काहीतरी जास्तीचं उत्पादन मिळणार असतं, आपला जो भांडवली खर्च आहे तो त्यातनं जाणार असतो. तर त्यासाठी शेतकऱ्यांनी त्याप्रमाणे प्रयत्न करावे असे आपल्याला कुलकर्णी सरांनी सांगितले. त्याचबरोबर मी आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना सांगू शकतो की मीही एक वनस्पती रोगशास्त्रज्ञ आहे, की मागील जे वातावरणातील बदल झाले त्यामुळे काय होतं की आतापर्यंत आपल्या हरभरा पिकामध्ये फक्त मर रोगच महाराष्ट्रामध्ये जास्त होता
आणि महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही जाती निर्माण आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठा अंतर्गत झाल्या आणि ज्या आपल्या कुलकर्णी सरांनी सांगितल्या की ज्या दोडके सरांसारख्या जे ब्रीडर आहेत, वनस्पती म्हणजे पैदासकार आहेत की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या व्हरायटीचं क्रॉसिंग झाल्यानंतर किंवा त्यांचं काम झाल्यानंतर आम्ही वनस्पती रोगशास्त्राने त्याचं स्क्रीनिंग करतो. तर आपण मर रोगासाठी स्क्रीनिंग मोठ्या प्रमाणात करतो, परंतु वातावरण बदलामुळे सध्या मूळ कुजव्या आणि मान कुजव्या या पण रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात व्हायला बरोबर लागलाय. आहे. आणि ह्या हो तिन्ही सर. रोगांची लक्षणं तशी पाहिली तर जवळजवळ सारखीची आहेत. म्हणजे आपल्याला लवकर कळत नाही की हा कशाने झालाय, परंतु या तिन्ही रोगांची जी कारणं आहेत ती जमिनीत वाढणाऱ्या वेगवेगळ्या विविध बुरशी आहेत, एका बुरशीमुळे होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी वातावरण बदलानुसार आणि विद्यापीठानं शिफारशीत केलेल्या मात्रेनुसार बुरशीनाशकांचा वापर करावा. आणि मी तर सांगेल की त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त जसं कुलकर्णी सरांनी सांगितलं की आपण बीज प्रक्रिया करताना जर ट्रायकोडर्माचा वापर केला तर ट्रायकोडर्मा ही जी बुरशी आहे, ही बुरशी काय करते तर तुम्हाला एक प्रकारचं संरक्षण देते मुळांच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि त्या इतर रोगकारक बुरशींना वाढवून देत नाही. तर शेतकऱ्यांनी या बुरशीची बीज प्रक्रिया जर केली तर आपण सरांनी जे सांगितलं की 15 ते 20% आपल्याला या रोगामुळे उत्पादन घटतं, नुकसान होतं. त्यापासून आपण ही जी घट आहे ही कमी करू शकतो. आणि याची साधी सिंपल आहे की आपल्याला बीज प्रक्रिया करायची, जशी आपण रायझोबियमची बीज प्रक्रिया करतो त्याच पद्धतीने शेतकऱ्यांनी जर ट्रायकोडर्मा व्हिरिडी किंवा ट्रायकोडर्मा हार्जियारम याची 5 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात जर बीज प्रक्रिया केली बरोबर. की तिन्ही रोग एकाच वेळी टाळू शकतो. त्याचबरोबर मी शेतकऱ्यांना असं सांगू इच्छितो की 3 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये अचानक हरभरा पिकावरती रस्ट रोग आला. म्हणजे जो पानांवरती त्याचे तपकिरी रंगाचे ठिपके येतात, जो महाराष्ट्रामध्ये कधी येत नव्हता तो आला. त्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. हे का झालं की त्यावेळेच जे वातावरण बदलानुसार जी परिस्थिती होती त्यामुळे आला. नंतरचे पुढचे 2-3 वर्ष तो आला नाही, आता कधी येईल सांगता येत नाही. म्हणजेच वातावरण बदलामुळे कोणत्या पिकावर कधी रोग एखादा जो आम्ही ज्याला मायनर म्हणतो, म्हणजे जो कमी येणारा रोग आहे, आपल्याकडे जो सुप्तावस्थेत आहे, तो कधी डोकं वर काढेल आणि कधी आपलं उत्पादन घटवेल याची शासनता करता येत नाही. म्हणून शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञांच्या संपर्कात राहून आपल्या शेतावर येणाऱ्या रोगांचं जर शास्त्रज्ञांपर्यंत वेळीच जर त्याचं रिपोर्टिंग केलं तर शास्त्रज्ञांकडनं आपल्याला योग्य रोगावर येणाऱ्या रोगावर योग्य असं मार्गदर्शन वेळोवेळी उपलब्ध होईल. तर अशा पद्धतीनं हे बुरशीजन्य रोग साधारणतः आपल्या हरभरा पिकावर येतात. आता पुढील जो प्रश्न आहे, आता बुरशी रोग तर झाले, आता पुढील नक्कीच प्रश्न येतो शेतकऱ्यांचा, तो म्हणजे की याच्यावर येणाऱ्या किडी कोणत्या. आता हरभऱ्यावरती अनेक प्रकारच्या किडी येतात, प्रत्येक पिकावर येतात. तर डॉक्टर चांगदेव वायासर जे कृषी कीटकशास्त्रज्ञ आहेत, तर यांना मी असं विचारतो की प्रामुख्यानं हरभरा पिकामध्ये कोणत्या किडी येतात, त्या किडींची आपल्याला त्या किडी कोणत्या अवस्थेत येतात आणि त्याची आपल्याला उपाययोजना कशी करता येईल. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे डॉक्टर विकास आणि सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार. तर हरभरा हे कडधान्यामधलं अत्यंत महत्वाचं असं पीक आहे आणि हरभरा ह्या पिकावर वेगवेगळ्या प्रकारच्या 10 ते 15 किडींचा प्रादुर्भाव होत असतो. त्याच्यामध्ये विशेषतः मावा आहे, वाळवी आहे, पानं कुरतानारी आळी आहे, घाटे कुरतानारी आळी आहे, स्पोडोप्टेरा एक्झुका नावाची एक कीड आहे का पानं फुलं असेल देठ असेल याच्यावरती उपजीविका करते, वाळवी आहे, अशा तुडतुडे आहेत, असे वेगवेगळ्या प्रकारच्या किडी आहेत. अशा आणि अगदी उगून आल्यापासून तर घाटे पक्व होईपर्यंत ह्या अवस्थेमध्ये या किडींचा प्रादुर्भाव असतो. असं जरी असलं तरी आपल्या पिकाचं सर्वात जास्त नुकसान करणारी जी कीड आहे ती हेलिओकर्पा आर्मिजेरा म्हणजेच घाटे आळी, जिला आपण हिरवी अमेरिकन बोंड आळी या सुद्धा नावाने ओळखतो. ही कीड साधारणपणे 181 पेक्षा जास्त पिकांवर आढळते. विशेषतः जर आपण खरीपामध्ये तूर असेल, मका असेल, टोमॅटो असेल, भेंडी असेल या पिकांची जर लागवड केलेली असेल खरीपामध्ये
तर त्याच्यानंतर शक्यतो हरभरा घेऊ नये. त्याचं कारणच असं आहे का ह्या पिकावर सुद्धा ह्या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असतो घाटी अळीचा. आणि त्याच्यानंतर जर आपण हरभरा पीक घेतलं का या पिकानंतर सोयाबीन असेल वगैरे, तर आपल्या ह्या पिकावर ह्या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव येतो. म्हणून पिकांची फेरपालट खूप महत्वाची किडीच्या नियंत्रणासाठी. लागवडीनंतर ज्यावेळेस रोप अवस्थेमध्ये असतं त्यावेळेस सुरुवातीच्या काळात मावा ह्या किडीचा प्रादुर्भाव असतो, पण ज्यावेळेस नंतर मॅलिक ऍसिडचं याचे प्रमाण वाढतं त्यावेळेस या किडीचा प्रादुर्भाव अत्यंत कमी होऊन जातो किंवा नसतो पण वगैरे. त्यासाठी विशेषतः ज्या व्हरायटीमध्ये किंवा वाहनांमध्ये मॅलिक ऍसिडचं प्रमाण जास्त आहे त्या याच्यावर मावा किडीचा प्रादुर्भाव होत नाही, म्हणून मॅलिक ऍसिडचं प्रमाण जास्त असलेल्या वाहनांची आपण लागवड करावी. या किडींना प्रतिकारक क्षम बऱ्यापैकी असलेले वाहनांची आपण जर लागवड केली आणि लागवडचा कालावधी जर आपण व्यवस्थित पद्धतीने ठेवलं, 2 वळीतील 2 झाडातील अंतर जर आपण एकदम जे काही विद्यापीठाने शिफारस केलेली त्याप्रमाणे जर ठेवलं तर उत्पन्नामध्ये घट येत नाही. तर ह्या किडींचं जर बघितलं आपण पानं कुरतानारी अळी जे वेगळे आहे, घाटे अळी वेगळी आहे, परंतु विशेषतः जर आपल्याला या किडीचं नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला सर्वात महत्वाचं एकात्मिक कीड व्यवस्थापन ह्या पद्धतीने आपण जाणं अत्यंत गरजेचं आहे. अजून जर कोणी शेतकरी बांधव हरभऱ्याची लागवड करायची राहिली असतील तर माझी विनंती आहे, हरभऱ्याच्या लागवडीबरोबर 1 एकरसाठी 200 ग्रॅम जर आपल्याला जागजागी ज्वारीची लागवड करता आली तर ज्यावेळेस ज्वारीला कंस म्हणजे दाणे लागतात त्यावेळेस आपलं पीक फुलोरा किंवा घाटे भरण्याच्या अवस्थेत असतं आणि ह्याच अवस्थेपासून किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव सुरू होत असतो. जर आपण म्हणजे ज्वारीची जर जागजागी लागवड केली असेल, एका एकरला 100 ग्रॅम दाण्याची जर जागजागी लागवड केली तर पक्षी दाणे खाण्यासाठी आकर्षित होतात आणि दाणे खाण्यासाठी आकर्षित झाल्यानंतर ते कंसावर बसतात, परंतु त्यांना दाण्यापेक्षाही सर्वात जास्त किडी आवडतात. मग तिथं जर त्यांना बसायला जर जागा उपलब्ध जर झाली तर ते दाण्याऐवजी किडी वेचून खातात त्या परिघामधली. त्याचप्रमाणे पक्ष्यांना बसण्यासाठी जर आपण पक्षी थांबे लावले, एका हेक्टरला साधारणपणे जर 50 ते 60 पक्षी थांबे जर जागजागी लावले, आपण एक 10 फूट किंवा 12 फूट उंचीचे जर जागजागी पक्षी थांबे लावले तर पक्ष्यांना बसण्यासाठी जागा होती. आणि प्रयोगांती असं सिद्ध झालंय का पक्ष्यांचा वावर वाढला जर तुमच्या शेतामध्ये जवळजवळ 30% जास्त किडींचं नियंत्रण हे पक्ष्याकडनंच केलं जातं. हरभरा एकमेव असं पीक आहे का ह्या पिकामध्ये पक्ष्यांची शेतीशाळा सकाळी आपल्या अगोदर भरलेली असते. त्याचं कारण असं विशेषतः बगळा असेल, साळुंकी असेल, कोळसा असेल, हे जे पक्षी आहेत त्यांना अळीवर्गीय किडी मोठ्या प्रमाणात आवडतात किंवा पतंगवर्गीय असेल ह्या किडी खूप मोठ्या प्रमाणात आवडतात. आणि हरभऱ्याची उंची जास्त नसल्यामुळं कपाशीसारखी किंवा तुरीसारखी यांच्या चोचीला येईल ह्या पद्धतीनं ते शेतामध्ये बसून त्या पक्षी व्यसतात. म्हणून पक्ष्यांचा वावर वाढण्यासाठी ज्वारीची जागजागी लागवड करणं, त्याचप्रमाणे पक्षी थांबे लावणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर पीक उगून आल्यानंतर साधारण 3ऱ्या आठवड्यानंतर जर आपण ह्या किडींच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे जर फेरोमन ट्रॅप जर आपण एका हेक्टरला किमान जर 10 लावली, एका एकरला जर 4 लावली तर ह्या किडींचं नियंत्रण खूप चांगल्या पद्धतीनं होतं. त्याचं कारणच असं आहे का जर ह्या नर आणि मादी पतंगाचं जर मिलन झालं तर एक मादी पतंग साधारणपणे 150 पासून ते जवळजवळ 400 ते 450 पर्यंत अंडी घालते आहे. म्हणजे इतकी त्यांची अंडी देण्याची कुवत आहे. आणि जरी किडींच्या वेगवेगळ्या अवस्था असतील, अंडी, अळी, कोश आणि पतंग, परंतु आपल्या पिकाचं जे नुकसान करते ती फक्त अळी अवस्था नुकसान करते आहे. मग हे जर टाळायचं असेल तर किडी असे आहेत की याच्यामध्ये आपण नसबंदी करू शकत नाही. आपल्याला माणसामध्ये करता येते, प्राणीमध्ये करता येते, पण किडींमध्ये करता येत नाही. मग यांचं पुढचं जनरेशन जर आपल्याला थांबवायचं असेल तर पक्षी म्हणजे कामगंध सापळे लावणं अत्यंत गरजेचं आहे. त्या कामगंध सापळ्यामध्ये जे लूर्स असतात वगैरे त्याला त्या मादी पतंगाचा वास दिलेला असतो, फेरोमन्स त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेला असतो. आणि जवळजवळ 250-300 मीटर परिघातून जसजशी हवेची दिशा जाईल त्या परिघातले नर पतंग तिथे आकर्षित होतात आणि त्या ट्रॅपला, त्या गोळीला धडक मारून खाली पडतात. ते जर वेचून मारले तर आपण पुढील होणारी जी पिढी आहे ती थांबू शकतो. कारण एका अंड्यातून एक अळी जर बाहेर पडली तर तिच्या आयुष्यामध्ये तिचं आयुष्य आहे 32 ते 37 दिवसाचं. एक लाईफ सायकल त्या अळीची आहे 32 ते 37 दिवसाचं. ह्या अवस्थेमध्ये एकच अळी आपल्या 40 घाट्यांचं नुकसान करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. आणि जर आपण या किडीचं वेळेच नियंत्रण नाही केलं तर आपल्या उत्पन्नामध्ये 30 ते 40% एकूण उत्पन्नामध्ये 30 ते 40% घट आणण्याची ताकद या किडीमध्ये आहे. म्हणून आपण जर काळजी घेतली एकात्मिक पद्धतीने लागवडीच्या वेळेस ज्वारीची जर जागजागी लागवड केली, पक्षी थांबी, कामगंध सापळे लावले
आणि विशेषतः कोथिंबीर असेल, जवस असेल, मोहरी असेल, यांची जर आंतरपीक म्हणून जर आपल्याला लागवड केली, त्या किडींवरच्या ज्या काही मित्र किडी आहेत तर त्यांचा प्रादुर्भाव ह्या पिकांमुळे खूप वाढतो आहे आणि ह्या किडींचं नियंत्रण होते. मग त्याच्यासाठी कोथिंबीर, जवस असेल, मोहरी असेल, याची जर आपल्याला आंतरपीक म्हणून लागवड केली तर त्याचा किडीच्या नियंत्रणासाठी खूप चांगला उपयोग होतो. विशेषतः हे झाल्यानंतर कळी अवस्थेमध्ये जर आपण 5% निंबोळी अर्काची जर फवारणी केली, साधारणपणे 5% निंबोळी अर्क म्हणजे 5 किलो निंबोळी ज्या वाळलेल्या असतात त्यांची जर आपण पावडर तयार केली आणि 24 तास जर पाण्यामध्ये भिजवली, 24 तास, आणि ते जर वस्त्रगाळ करून घेतलं, त्याच्यामध्ये परत आपण जर याच्यामध्ये 150 ग्रॅम जे निरमा पावडर असेल किंवा जो काळा साबण आहे हे जर 150 ग्रॅम टाकलं आणि याच्यामध्ये 90 लिटर पाणी मिक्स करायचं. 90 लिटर पाणी मिक्स करून हे जर आपण आहे तसं जर फवारलं, साधारणपणे हे अर्धा एकरला 100 लिटर पाणी लागतं, 1 एकरला 200 लिटर पाणी लागतं. हे जर फवारलं तर किडींचं नियंत्रणाबरोबर त्यांची अंडी घालण्याची ताकद असेल, त्यांची खाण्याची कॅपॅसिटी असेल, त्यांचा वावर असेल, हे सगळं मंदावतं तिथून. म्हणून 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. त्याच्यानंतर ज्यावेळेस त्याच्यानंतर 15 दिवसांनी जे ह्याच अळीच्या विषाणूपासून एक औषध आपलं महात्मा फुले कृषी विद्यापीठाने तयार केलेलं आहे, हेलिओकिल नावाचं, ज्याला HANP ह्या शॉर्ट नावाने ओळखलं जातं. जर त्याच्यानंतर 15 दिवसांनी जर ह्या विषाणूजन्य कीटकनाशकाची एका लिटरला 1 मिली औषध घेऊन, साधारणपणे 500 आळ्यांपासून जर औषध बनवलं असेल ते, तर 1 लिटरला 1 मिली औषध घेऊन जर त्याची जर फवारणी केली आणि याच्यामध्ये जर नीळ टाकली आणि याची जर फवारणी केली तर साधारणपणे 3 ते 5 दिवसामध्ये ह्या अळींचं चांगल्या प्रकारे नियंत्रण आपल्याला मिळतं. आणि अशा पद्धतीने जर गेलो, त्याच्यानंतर परत दुसरं जैविक कीटनाशक याच्यामध्ये आहे. जर ह्या HNP कंट्रोल नाही झालं तर BT म्हणून एक पावडर मार्केटमध्ये मिळते, बॅसिलस thuringiensis. हिचं प्रमाण आहे 1 लिटरला 2 ग्रॅम. हिची फवारणी करा तुम्ही. आणि जैविक कीटनाशक निंबोळी अर्क असेल, त्याच्यानंतर HNP असेल, हेलिओकिल आणि BT पावडर असेल, यांनी जर नियंत्रण नाही मिळालं आणि ह्या किडींचं जर नियंत्रण करायचं असेल तर तुम्हाला निरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. किमान आपण आपल्या जेवढे क्षेत्राची लागवड केलेली आहे, एक 10 ठिकाणी जर आपण जागजागी जर निरीक्षण केलं आठवड्यातून किमान एकदा, आणि साधारणपणे 1 मीटर परिघामध्ये 1 किंवा 2 अळी आढळली तर आपण रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यासाठी निरीक्षणाची आपण सवय लावून घ्यावी. का निरीक्षण केल्यानंतर जर आपल्याला आढळलं की यांची आर्थिक नुकसान पातळीची संख्या 1 मीटरमध्ये 1 पेक्षा जास्त आहे किंवा 2 पेक्षा जास्त आहे, तर आपण रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं तर इमामेक्टिन बेन्झोएट आहे, जे विद्यापीठाने याच्यावर चांगलं संशोधन करून शिफारस केलेली आहे. याचं प्रमाण आहे 10 लिटरला 4 ग्रॅम. किंवा दुसरं जे आहे फ्लुवेंडायामाइड, याचं प्रमाण आहे 10 लिटरला 2.5 मिली. किंवा तिसरं जे सगळ्यात म्हणजे महाग आणि सगळ्यात पॉवरफुल असं जे कीटनाशक आहे क्लोरॅन्ट्रेनिलिप्रोल, याचं प्रमाण आहे 10 लिटरला 3 मिली. या कुठल्याही कीटनाशकाची जर आपण सकाळी साधारणपणे सकाळी लवकर जर फवारणी केली किंवा संध्याकाळी जर 4 नंतर फवारणी केली तर ह्या किडीचं नियंत्रण खूप चांगल्या पद्धतीनं होतं. त्यासाठी आपल्याला एकात्मिक पद्धतीनं जाणं गरजेचं आहे. पक्षी थांबे असतील, ज्वारीची जागजागी लागवड असेल, कामगंध सापळे असतील, त्याचप्रमाणे निंबोळी अर्काचा वापर असेल, HNP वापर असेल, आणि गरज भासली तरच आपण रासायनिक कीटकनाशकांना जावं. आणि सगळ्यात महत्वाचं, किडीच्या नियंत्रणासाठी निरीक्षण आपण करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आपले काही प्रश्न असेल, दुसरी जी आहे जी राखाडी रंगाची जी आहे अळी, ज्याला कटवर म्हटलं जातं, मुळा कुरताड म्हणजे जमिनी लगत ती कुरतडती, ते साधारणपणे निशाचर स्वरूपाची कीड आहे. लक्षात येत नाही, आपण दिवसा गेल्यानंतर आपल्याला कुठेतरी खोडालगत कुरतडलेलं झाड दिसतंय, कुठं फांद्या कुरतडलेल्या दिसतात. जर आपण सकाळी किंवा रात्री जर उशिरा जर गेलं, संध्याकाळी जर उशिरा गेलं तर कटवर नावाची कीड याच्यामध्ये बऱ्यापैकी असते आहे. हिचे जर आपल्याला प्रादुर्भाव जर आढळला तर सगळ्यात महत्वाचे, ज्यावेळेस आपण शेणखत टाकतो त्यावेळेस चांगलं कुजलेलं शेणखत टाकणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या शेताला ह्या किडीच्या नियंत्रणासाठी. त्याच्यानंतर ह्या किडीचा जर प्रादुर्भाव वाढला तर क्लोरोफायरिफास नावाचं जे कीटनाशक आहे त्याची जर आपण 1 लिटर पाण्यामधून 5 मिली औषध घेऊन जर फवारणी जर केली आपण, विशेषतः संध्याकाळच्या वेळेस, तर ह्या किडीचं चांगलं नियंत्रण होतं. पण याच्यामध्ये सगळ्यात घातक आणि डेंजर जे कीड आहे ती घाटी अळी, हेलिकोर पारवी,
हेलिओकार्प अळी याचं नियंत्रण करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आपण जर लागवडीपासून अशा वेगवेगळ्या अवस्थेमध्ये निरीक्षण करून जर हे गेलं तर निश्चितच मला खात्री आणि विश्वास आहे का आपलं किडींपासून जे होणारं पिकाचं नुकसान आहे आपण टाळू शकतो वगैरे. आणि या किडींच्या संदर्भात जे काही प्रश्न असेल ते कुठले भाजीपाला म्हणजे कुठले पीक असेल कडधान्याचं या संदर्भात जर काही प्रश्न असतील तर डॉक्टर विकास सर आपल्याला माझा नंबर देतीलच. आपण केव्हाही संपर्क करावा मला. मी निश्चितच आपल्या प्रश्न बरोबर असेल आणि आपला प्रश्न सोडायची जबाबदारी माझी असेल. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर वायाळ सर. शेतकरी बंधूंना आपण आता ऐकलंच गेले 8 ते 10 मिनिट वायाळ सर आपल्याला मार्गदर्शन करत होते. त्यांच्या बोलण्यातनं आपल्याला एक जाणवलं असेल की आजच्या काळामध्ये शेतकऱ्यांची अशी विचारधारणा झालेली आहे की आपण फक्त वाट पाहायची की कधी कीड येईल आणि मी कधी मार्केटमध्ये जाऊन कीटकनाशक आणीन फवारेन. तर त्याऐवजी आपण कीटकनाशक महाग आहेत त्याचा मानवी आरोग्यावरती किती विपरीत परिणाम होतो हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. तर त्याऐवजी आपल्याला डॉक्टर चांदेवाळ सरांनी एक साधी अशी पद्धत सांगितलेली की आपण एकात्मिक पद्धतीने म्हणजे लागवडीच्या अंतरापासून आंतरपीक पद्धतीपासून तर त्याचं ट्रॅपिंग करणं, फेरोमोन सापळे लावणं, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या इतर जैविक घटकांचा वापर करणं जसं बीटी असेल किंवा इतर कोणते घटक असतील तर याचा जर वापर केला तर आपण ही जी काही कीटकांची संख्या आहे ती आपल्या शेतामध्ये बिलो इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल म्हणजे आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवू शकतो. परंतु जर सध्या मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की वातावरण बदलाचा हा काळ आहे आणि या वातावरण बदलाच्या काळामध्ये ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये रिसर्जन्स म्हणतो की अचानक एखादी कीड वाढते तसं जर चुकून झालं तर आणि तरच आपण रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा असे आपल्याला वायाळ सरांनी आव्हान केलेलं आहे. त्यासाठी आपण एकात्मिक पद्धतीने किडींचं नियोजन करावं. त्याचप्रमाणे इतर पिकांमध्येही आपल्याला काय अडचण असेल मी वायाळ सरांचा नंबर आपल्याला शेअर करतोच तर ते आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करतील. धन्यवाद सर. सर आता हरभऱ्याच्या बाबतीत आपण कीड रोग त्याच्या जाती लागवड पद्धती सगळं पाहिलं. फक्त एकच बाब राहिली की हे तसं पाहिलं तर महाराष्ट्रातील एक रब्बी पीक आहे आणि महाराष्ट्रामध्ये बराच जो क्षेत्र आहे लागवडीखाली क्षेत्र आहे हे रब्बी मधील हे जिरायती. तर मग अशा जिरायती भागामध्ये आपल्याला कधी कधी पिकं घेताना पाण्याचं दुर्भिक्ष जाणवतं. तर सर आपल्याला या पिकाचं पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं लागेल आणि जे सूक्ष्म पाणी व्यवस्थापन आहे जसं की ड्रीप आहे किंवा तुषार सिंचन आहे याचा वापर आपण हरभऱ्यामध्ये कशा पद्धतीने करू शकतो? हरभरा पिकास प्रमाणशीर पाणी देणं हे फायद्याचं असतं. कारण हे हे पीक हे जास्त पाण्याला संवेदनशील आहे. विशेषतः काबुली हरभऱ्याला जर आपण जास्त पाणी दिलं तर त्याला त्याला आपण तुषार सिंचन हेच वरदान आहे. काबुली हरभऱ्याच्या बाबतीत जर आपण बोललो तर त्या ठिकाणी जर आपण त्याला पाट पाणी दिलं तर त्याचं बी हे कुजण्याचं प्रमाण वाढतं आणि उगवण होत नाही काबुली हरभऱ्यामध्ये. तर इन जनरल जर आपण बोललो देशी आणि काबुली यांना तुषार सिंचन पद्धत ही अतिशय वरदान असल्यासारखे आहे. आणि हरभरा पिकाला प्रमाणशीर पाणी द्यावं. पाण्याच्या उपलब्धतेनुसार त्याला पाणी देणं गरजेचं आहे. आणि पाणी दिल्यानंतर शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अन्यथा मूळकुज रोगाने पिकाचं नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं. आता वाढीच्या ज्या अवस्था आहेत हरभऱ्यामध्ये याच्यामध्ये महत्वाच्या अवस्था ज्या आहेत त्याच्यामध्ये 3 महत्वाच्या अवस्था आहेत. सुरुवातीचे 20 ते 25 दिवस ही वाढीची अवस्था असते. त्यानंतर पीक फुलोऱ्यात येण्याची जी अवस्था आहे ती 45 ते 50 दिवसानंतर येते. आणि दुसरी जी अवस्था आहे ते घाटे भरण्याची अवस्था साधारण 65 ते 70 दिवस आणि घाटे पक्व होऊन मॅच्युरिटीची जी अवस्था आहे ती पुढे असते. तर हे ज्या 3 अवस्था मी सांगितल्या त्याच्यामध्ये पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी देणं गरजेचं आहे. आता जे बागायती क्षेत्र आहे या बागायती क्षेत्रामध्ये आपण या 3 अवस्थेला पाणी द्यावं. पिकाची लागवड केल्यानंतर 20 ते 25 दिवसांनी पहिलं पाणी, दुसरं पाणी 45 ते 50 दिवसांनी म्हणजे पीक फुलोऱ्यात असताना आणि तिसरं पाणी 65 ते 70 दिवसांनी म्हणजे घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये.
ज्या ठिकाणी 2 पाणी उपलब्ध असतात त्या ठिकाणी पीक फुलोऱ्यात असताना म्हणजे साधारणपणे 30 ते 35 दिवसांनी पहिलं पाणी द्यावं आणि दुसरं पाणी जे आहे ते गाठे भरण्याच्या अवस्थेमध्ये 55 ते 60 दिवसांनी आपण देणं गरजेचं आहे. आता ज्या ठिकाणी एकच पाणी उपलब्ध आहे आणि तुम्हाला जर संरक्षित पाणी द्यायचं असेल तर तुम्ही साधारणपणे लागवडीनंतर पीक फुलोऱ्यात असताना 35 ते 40 दिवसांनी पाणी देणं गरजेचं आहे. आता तुषार सिंचनाचं जे महत्व आहे मी आता सांगितलं की हे पीक पाण्यास अतिशय संवेदनशील आहे आणि गरजेपेक्षा अधिक पाणी दिले तर पीक उफळते आणि पीक उफळल्यामुळे त्या ठिकाणी मूळकूस सारख्या रोगाचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात घट येते. तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यामुळे पाण्याची 33% बचत होते आणि शिवाय उत्पादनामध्ये देखील 10 ते 15% वाढ त्या ठिकाणी दिसून येते. त्यामुळे आणि तुषार सिंचन पद्धतीने आपण पिकास पाहिजे तेवढे पाणी आणि आवश्यक त्या वेळेला आपण देऊ शकतो. आणि ज्या क्षेत्रामध्ये तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिलेलं आहे या ठिकाणी तणांचा प्रादुर्भाव कमी दिसून आलेला आहे आणि तण काढणे देखील त्या ठिकाणी अतिशय सुलभ होते. अशा प्रकारे जर पाण्याचे व्यवस्थापन आपण केलं तर आपल्याला निश्चित त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. सर धन्यवाद सर. थोडक्यात पाणी व्यवस्थापन करताना जास्त पाणी झालं नाही पाहिजे या पिकासाठी, त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात आणि तुषार सिंचन हे हरभरा उत्पादनामध्ये वाढीस आपल्याला मदत करतं. 10% जास्त वाढ होते आपल्याला, असं कुलकर्णी सरांनी सांगितलंय. धन्यवाद सर. आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत, कोणाचा प्रश्न असेल तर आपण अनम्यूट करून कृपया विचारावं. सुनील कोल्हे आहेत, श्री प्रमोद बनकर आहेत. काही प्रश्न असेल तर आपण विचारा, नाहीतर मी शेवटचा प्रश्न डॉक्टर सुरेश दोडके सरांना विचारतो. सर, आपण या कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख आहात, तर या वर्षी शेतकऱ्यांनी कोणती खबरदारी घेणं गरजेचं आहे? कारण की वातावरण सारखं बदलतंय. आज अशी परिस्थिती आहे की थंडी पण आहे, ढगाळ वातावरण पण आहे आणि दुपारी ऊन पण मोठ्या प्रमाणात पडतंय. तर हरभरा पिकाच्या संदर्भात शेतकऱ्यांनी विद्यापीठानं दिलेल्या शिफारशींचा कशा पद्धतीने वापर करावा यापर्यंत आपण या संदर्भात आपण शेवटचं मार्गदर्शन करावं असं मी आपणाला विनंती करतो. दोडके सर, प्लीज. आवाज येत नाही सर. आवाज येतो काय? येतोय इकडे येतो. हॅलो. हा सर, तुम्ही अनम्यूट करा प्लीज. हॅलो सर. हा सर. आतापर्यंत आपण एक विविध पिकांवरील माहिती, जे वेगवेगळे प्रश्न होते त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतली. हो सर. आज जर बघितलं महाराष्ट्रामध्ये हे मागील 3 वर्षापासून वातावरणामध्ये जे बदल झालेला आहे, एक खूपच वेगळा बदल आहे. जर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं, आज आपण जवळपास 90% क्षेत्र हे कोरडवाहू क्षेत्र असतं. परंतु असे झाले की आता आपण जे मगाशी एक प्रश्न विचारला होता की कोरडवाहूची लागवड कधी करावी. आता जे आपले संशोधन होतं, संशोधनामध्ये बदल झालेला आहे आणि आज जर महाराष्ट्रामध्ये जर पूर्ण वातावरणाच्या बदलामुळे जे पर्जन्यमान आहे त्याचं अनिश्चितता, आणि आज जर बघितलं महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला आपण एक बरेचसे क्षेत्र हे खरीप पिकाखाली नसायचं, त्यामुळे आपण एक सप्टेंबरमध्ये लागवड करायची, म्हणजे ज्वारी असेल, हरभरा असेल, गहू असेल, आणि ती प्रामुख्याने ती पिकं हे आपण कोरडवाहूनुसार आपण संबोधित होतो. परंतु आज काय झालं की मागच्या 3 वर्षाचा जर आपण जर महाराष्ट्राचा जर पूर्ण सविस्तर अभ्यास केला तर इतका बदल झालेला आहे की महाराष्ट्रामधलं पूर्ण जेवढे तालुके असतील महाराष्ट्रामधले त्या पूर्ण तालुक्यामध्ये अक्षरशः खरीप हंगामा 100% राबवल्या जात आहेत.
आणि आज असं कुठल्याही ठिकाणी आपल्याकडे असं खरीपामध्ये पडीक क्षेत्र नसतो. जर ज्या क्षेत्रामध्ये आपल्याकडे जर आपण उडीद मुगासारखी पिकं घेतली असेल तर आपला जो हंगाम असतो आपल्याला बरोबर सप्टेंबरमध्ये आपल्याला लागवडीसाठी खाली येऊ शकतो, किंवा सप्टेंबर शेवटी किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा शेवटच्या आठवड्यापर्यंत. इव्हन सोयाबीनचा जरी विचार केला तर आपल्याला हा क्षेत्र हा आपल्याला नोव्हेंबर ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला लागवडी करता येतं. आता जर आपण एक कोरडवाहू जर हरभरा जर म्हटलं आपण, तर कोरडवाहू हरभरा कशाला म्हणायचा आज? जर आपल्याकडे उपलब्ध जो ओलावा असतो जमिनीमध्ये त्या उपलब्ध ओल्यावर जर आपण जो हरभरा पेकतो त्याला आपण जनरली कोरडवाहू हरभरा म्हणतो. परंतु आज महाराष्ट्रामध्ये परिस्थिती वेगळी झाली, कारण आज आपल्याकडे बऱ्याचशा ठिकाणी एक तरी पाणी उपलब्ध असतो. जर आपल्याला कोरडवाहू जातीमध्ये जर तुम्ही जर पेरायचं असेल तर एक काम करायचं, जे आपण जी खरीप हंगामातली पिकं घेतो जसं त्यामध्ये कमीत कमी आपण एक मशागत करून आहे त्या परिस्थितीमध्ये आपण जे तण असेल ते तण काढून टाकायचं, कुठल्याही प्रकारची मशागत जास्त करायची नाही, आणि आपण त्याला डायरेक्ट आपण पावरीने पेरू शकतो, ट्रॅक्टर पावरीने, आणि त्याच्यानंतर आपल्याला पाणी द्यायचं. म्हणजे आपल्याला पुढे भविष्यामध्ये आपल्याला पाणी द्यायची गरज पडत नाही. आता आपल्याकडे पीक व्यवस्थापनामध्ये आपल्याला वायर्सने सांगितलं की जर आपल्याला हरभरा करायचा असेल तर आपल्याला संपूर्ण प्रकारचं एक बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. मग ट्रायकोडर्मा असेल, बुरशीनाशक असेल किंवा कीटकनाशक असेल, त्यामुळे आपल्याला कंपल्सरी जर आपण तिथे जर आपण हे केलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं मुळकूज असेल, मररोग असेल तर आपलं किंवा मानकूज असेल, कुठल्याही प्रकारचं आपल्याला त्याचा प्रादुर्भाव होत नाही. जर चुकून आपण करू शकलो नाही काही, तर मग त्यांनी काही आपल्याला काही टिप्स दिलेल्या आहेत. जर जसं आपल्याकडे एक एकरमध्ये आपल्याला 100 ग्रॅम ज्वारीचा जर वापर केलं तर आपल्याला जे पक्षी थांबे नॅचरल होऊ शकतात, आणि आपल्याला घाटेअळीसारखा जो प्रादुर्भाव असतो तो थांबवता येतं, विविध किडींचं संरक्षण करता येतं. त्यांनी तसेच परत सांगितलं की जवसासारखं पीक असेल किंवा आपल्याकडे कोथिंबीर असेल, ह्या वेगवेगळ्या जर पिकांचा जर आपण वापर केला त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून जर एखादी पावर पेरली तर आपल्याला नॅचरली आपल्याला पिकाचं संरक्षण कोरडवाहू शेतीमध्ये करता येतं किंवा उलटत्या शेतीमध्ये करता येतं. तर आणि जर आपण हे पण करू शकलं असेल, आणि आज आपल्याकडे हे पण एवढं संरक्षण करणं नसेल तर आपल्याकडे कामधंदा सापळे असेल, ट्रॅप्स असेल, तर त्या ट्रॅपचा जरी आपण वापर केला तर आपल्याला मोठ्या प्रमाणात जे किडींचा प्रादुर्भाव असेल किंवा रोगांचा प्रादुर्भाव असेल आपल्याला त्याच्यापासून आपल्याला थांबवता येतं. तर शेतकरी बांधवांनी एक काळजी करावी. कमीत कमी जर आपण आता ज्वारी पेरली नसेल किंवा कुठलं आंतरमशागत आपल्या इतर पिकं पेरली नसतील त्याच्यामध्ये आंतरपिकं, तर आपण कमीत कमी जे ट्रॅप्स असेल, कामधंदा सापळे असेल त्याचा वापर करावा. नाहीतर कमीत कमी आपण एक पक्षी थांबे तरी लावावे, ज्यामुळे आपल्याला नैसर्गिकरित्या आपण सर्व प्रकारचं हे करता येईल. आता एक पाण्याचा जर वापर बघितलं, हा पिकाला पाणी खूप कमी लागतं, कारण त्याच्या मुळ्या ह्या संपूर्ण एक जास्तीत एक फुटाच्या आतमध्ये मुळ्या असतात. त्यामुळे त्याला जर मग एक ऊसाचं उदाहरण घेतलं, शक्यतो ऊसामध्ये जेव्हा आपण आंतरपीक करतो तर 100% जवळपास 99% हा ऊस हा ड्रीपवर असलं पाहिजे. तर ड्रीप मध्ये असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारची काळजी नाही. नाहीतर मग आपण जे एक ओढ सोडून सर आपल्याला जर पाणी देता आलं तर म्हणजे आपल्याला त्या हरभऱ्याला आपल्याला चांगल्या प्रकारचं संरक्षण करता येतं हरभऱ्याचं. म्हणजे ऊसाच्या याच्यामध्ये एक ओढ सोडायची, पाणी द्यायची, म्हणजे आपल्याला दोन्ही प्रकारे आपल्याला ऊस पण जगवता येईल आणि हरभरा पण जगवता येईल. तर आपला काय म्हणतो खोडवा वगैरे असेल तर, किंवा लागवडीचा ऊस असेल तर. आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला मगाशी आपण एक सांगितलं की खताचं व्यवस्थापन जर आपण सुरुवातीला केलं चांगल्या प्रकारे, 25-50-30 जर नत्रस्फुरत पालाचा वापर केला, आणि जर आपण ते पण करू शकलो नाही, आपल्या तुमच्या जमिनीचं कार्बन चांगलं असेल आणि तुम्ही जर जमिनीची निवड करताना जर चांगल्या प्रकारची भारी जर जमीन निवड असेल तर आपल्याला फक्त जरी आपण वेगळं न्यूट्रिएंटचा जर वापर केला आपण, 19-19-19 असेल, 0-54-32 असेल किंवा DAP असेल, तर आपल्याला सुद्धा त्या वेगवेगळ्या अवस्थेप्रमाणे एक फुलभरवऱ्या असताना आणि एक घाटे भरताना जर आपण केलं तर आपल्याला उत्पन्न वाढ करता येतं, आणि आपल्याला जे आपल्याला साध्य असेल जवळपास एक 10 ते 12 क्विंटल प्रति एकरी आपल्याला साध्य करता येतं. अशा प्रकारे जर सर्व शेतकरी बांधवांनी जर चांगल्या प्रकारचं आपल्याला एक नियोजन करायचं असं हरभऱ्याचं, आज जर बाजारभाव बघितलं तर मागच्या एक पूर्ण वर्षभर आज हरभऱ्याचा बाजारभाव हा 6,500 पेक्षा जास्त आहे. त्यामुळे आपण एक कुठलं तरी उद्दिष्ट ठेवायचं आपल्याला, एकरी 10 क्विंटल 8 क्विंटल, आणि त्या उद्दिष्टाप्रमाणे जर आपण ज्यांनी आता पेरणी व्हायची असेल, ज्यांनी केली नसेल, त्यांनी संपूर्ण जे आज आपण सर्व आमच्या शास्त्रज्ञांनी जी माहिती दिली त्या माहितीप्रमाणे जर आपण बीज प्रक्रिया केली, व्यवस्थित अंतर ठेवलं, तर आपण जर देशीमध्ये जर हरभरा पेरत असेल तर त्याचं सीड रेट वेगळं आहे. त्याची पेरणी करताना 1 फूट पाय 10 सेंटीमीटर करावी. काबुली असेल तर 45 पाय 10 असेल. काबुली जर तुम्हाला जर मोठ्या प्रमाणात चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल तर कंपल्सरी ह्या आपण एक तुषार सिंचनावर लागवड करावी.
आणि जर देशी असेल तर आपल्याला दोन्ही पद्धतीने लागवड करता येतं. अशा प्रकारे सर्व जर नियोजन केलं आणि कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी जर आपण ज्वारीचा उपयोग केला, इतर मिश्र पिकं घेतली किंवा वेगवेगळी पिकं घेतली त्याच्यामध्ये, कोथिंबीर सारखे पीक असेल, जवस सारखे असेल किंवा करडी सारखे, तर आपल्याला सर्व प्रकारचं पिकाचं संरक्षण करता येईल किडीपासून. आणि आज जे आपले बाजारभाव आहे शेतकऱ्यांना, आज आपण जर सोयाबीनचं बघितलं, सोयाबीनमध्ये शेतकऱ्यांना काही परवडलेलं नाही. त्याची भरपाई जर करायची असेल आपल्याला सोयाबीन मधल्या उत्पन्नाची आणि आपल्याला चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल तर सर्व प्रकारचं आमच्या सर्व शास्त्रज्ञांनी दिलेली माहिती याचा वापर करावा आणि चांगल्या प्रकारे हरभरा पिकाचं नियोजन करून जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल याची काळजी घ्यावी, ही विनंती. धन्यवाद. धन्यवाद सर. थोडक्यात या कडधान्य सुधार प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर दोडके सर, डॉक्टर सुरेश दोडके सर यांनी आपल्याला सर्व शेतकऱ्यांना असं सांगितलंय की खरीपामध्ये एकंदर बाजारभाव कमी असल्यामुळं एक शाश्वत उत्पादनासाठी आपण हरभऱ्याची लागवड करणं गरजेचं आहे, की जे आपल्याला शाश्वत उत्पन्न शेतकरी बांधवांना देऊ शकतो. सर, मी व्यक्तिशः आपले खूप खूप आभारी आहे की 2च दिवसापूर्वी मी आपल्याला मोबाईलवरती कॉन्टॅक्ट केला आणि निवडणुकीच्या कार्यामध्ये आपल्या कार्यालयातील सर्व शास्त्रज्ञ हे बिझी असताना तरी आपण सर्व शास्त्रज्ञांचं एकमत करून हा कार्यक्रम घ्यायला, तसा उशीर झाला दिवाळीमुळं आणि एकंदर आचारसंहितेमुळं. तरी पण आपण जी मला मदत केली त्याबद्दल मी व्यक्तिशः डॉक्टर विकास बालराव म्हणून आपले खूप खूप आभारी आहे. त्याचप्रमाणे सरांच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले डॉक्टर सुदर्शन लटके सर, डॉक्टर चांगदेव वायाळ सर, जे यांना आम्ही गुरु म्हणतो, त्याचप्रमाणे डॉक्टर विवेकानंद कुलकर्णी सर यांचेही मी आभार मानतो. आज लटके सर परत काउंटिंगसाठी त्यांची अचानक ड्युटी आल्यामुळे काय आपल्याला उपलब्ध झाले नाहीत. म्हणजे इतक्या व्यस्त प्रोग्राम मध्ये काल रात्री पहाटे 3 आणि 4 वाजता आलेले शास्त्रज्ञ आपल्या बरोबर उपस्थित राहिले. सर, मी पुन्हा एकदा आपल्या चारही शास्त्रज्ञांचा खूप खूप आभार मानतो आणि औपचारिक आभारासाठी आमचे मित्र डॉक्टर आणि सहकारी डॉक्टर मृणाल आजोतीकर सर, सहाय्यक प्राध्यापक कृषी विस्तार यांना विनंती करतो. डॉक्टर आजोतीकर सर, कृपया. धन्यवाद विकास सर. आज विद्यापीठ आपले दारी तंत्रज्ञान गंगा घरोघरी या उपक्रमाअंतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे सन्माननीय कुलगुरू आदरणीय डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना सद्यस्थितीत जे शेतावर प्रश्न प्रमुख पिकांच्या उत्पादनामध्ये जे प्रश्न उद्भवतात, भेडसावतात, यांच्यावर मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही विचारा तुम्ही सांगतो आम्ही ही जी चर्चासत्रपर व्याख्यानमाला घेतली आहे, त्यामध्ये आज आपण हरभरा पिकातील प्रमुख समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या मार्फत केला. तरी या व्याख्यानमालेच्या मागचं जे प्रमुख मार्गदर्शन स्त्रोत आहे ते म्हणजे आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आदरणीय डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर. मी कुलगुरू सरांचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे जे तिन्ही आधारस्तंभ आहेत, तिन्ही संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर गोरक्ष ससाणे सर, संचालक संशोधन डॉक्टर विठ्ठल शिर्के सर, त्याचप्रमाणे अधिष्ठाता कृषी तथा संचालक शिक्षण डॉक्टर सातप्पा खरबडे सर, या तिन्ही संचालकांचे देखील मी या प्रसंगी मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या पाठीशी पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर महानंद माने सर खंबीरपणे उभे असतात, त्यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभते. या प्रसंगी त्यांचे आभार मानणे क्रमप्राप्त आहे. डॉक्टर महानंद माने सरांचे देखील मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे अत्यंत छोट्या नोटिशीवर आचारसंहितेमुळे, निवडणुकीच्या व्यस्त कार्यक्रमामुळे, त्याचप्रमाणे दिवाळीमुळे गेले 3 आठवडे हा कार्यक्रम आपल्याला घेता आला नव्हता. परंतु अत्यंत, जसं भालेराव सरांनी नमूद केलं, अत्यंत छोट्या नोटिशीवर
आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा जो कडधान्य सुधार प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ आमचे वरिष्ठ मित्र मार्गदर्शक डॉक्टर सुरेश दोडके सर, त्यांची संपूर्ण टीम, त्यामध्ये मग डॉक्टर सुदर्शन लटके सर असतील, ते आज काही कारणामुळे आपल्या बरोबर जॉईन जरी होऊ शकले नसते तरी या सर्व तज्ञ शास्त्रज्ञांचा जो आम्हाला पाठीवर आधाराची थाप असती त्याच्यामुळेच आम्ही एवढं मोठं कार्यक्रम घेऊ शकतो. तरी मी लटके सरांचं देखील मनापासून धन्यवाद देतो. डॉक्टर चांगदेव वायाळ सर हे आमचे मित्र आहेत, मार्गदर्शक आहेत. सरांनी देखील उपस्थित राहून जे शेतकऱ्यांच्या समस्यांना मार्गदर्शन केलं, मी सरांचे मनापासून धन्यवाद देतो. आणि आमचे सहकारी मित्र डॉक्टर विवेकानंद कुलकर्णी सर यांनी देखील शेतकऱ्यांच्या हरभरा पिकाविषयीच्या जे प्रश्न आहेत, किचकट समस्या आहेत, अतिशय सांगोपांग पद्धतीने व्यवस्थित त्याबद्दल मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी कुलकर्णी सरांचे देखील इथे मनापासून धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे जे शेतकरी बंधू या कार्यक्रमाला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आणि झूम प्लॅटफॉर्मवर जोडले गेलेले आहेत, त्या सर्व उपस्थित शेतकरी बांधवांचे, कृषी विभागातील तसेच पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदांचे जे अधिकारी इथे उपस्थित राहिले, प्रामुख्याने मला नामोल्लेख करावा लागेल आमचे मित्र डॉक्टर गजानन नारकर सर यांनी देखील उपस्थित राहून शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्या नमूद केल्या. त्याबद्दल मी त्यांचे देखील या प्रसंगी आभार व्यक्त करतो. आणि हा जो कार्यक्रम घेतो ही आमची विभागीय विस्तार केंद्राची जी टीम आहे, टीमचे जे प्रमुख आहेत आमचे विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉक्टर सोमनाथ माने सर, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ आहेत माने सर. त्याचप्रमाणे माझे सहकारी जे सूत्रसंचलन करत आहेत डॉक्टर विकास भालेराव, आणखीन डॉक्टर सुनील जोगदंड, या माझ्या तिन्ही सहकारी मित्रांचे देखील मी या प्रसंगी मनापासून धन्यवाद देतो. आणि आजचा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो. धन्यवाद सर. सगळ्यांचे धन्यवाद सर. खूप आभार आहेत सर. सर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच सर. धन्यवाद.